तुमची देखील भेंडी चिकट चिकट होते तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। याच्यासाठी ना तुम्हाला लिंबाचा रस लागेल ना आमचूर पावडर, तरी देखील तुमची भेंडी मोकळी मोकळी होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता आमच्या ओव्हनला हळद मिठाची आणि लसणाची फोडणी दिलेली भेंडी खायची होती, म्हणून मी तेल गरम केलं, त्यामध्ये जिरं, 2 हिरवी मिरची तरी देखील मी टाकलेली आहे आणि त्याचबरोबर भरपूर सारा टेचलेला लसूण, थोडंसं हिंग टाकून घेतलं। त्यानंतर ना आपल्याला चिरून घेतलेली भेंडी टाकायची आणि मिक्स करून घ्यायची। मिक्स झाल्याच्या नंतर ना आता यामध्ये आपल्याला हळद पावडर टाकून घ्यायची आहे। आता मी हे सगळं मीडियम टू लो गॅसवर करत आहे आणि मीडियम टू लो गॅसवरच झाकण न ठेवता आपल्याला ही भेंडी शिजू द्यायची आहे। झाकण ठेवलं तर काय होतं, आपल्या भेंडीला पाणी सुटलं जातं वाफेने आणि त्यामुळे ही भेंडी चिकट होते। त्यामुळे झाकण न ठेवता आपल्याला पूर्णपणे ही भेंडी शिजू द्यायची आहे। आणि आता तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आता आपली ही भेंडी जी आहे ना ती शिजली आहे आणि भेंडी शिजली तरी देखील ही भेंडी अजिबात कुठेच चिकट झाली नाही, एकदम मोकळी मोकळी झालेली आहे। आता भेंडी पूर्णपणे शिजली, त्यावर चवीनुसार मीठ टाकून घेतलं। मीठ टाकल्याच्या नंतर गॅसची फ्लेम हाय करायची, सतत हलवत आपल्याला अर्धा मिनिट ही भेंडी हाय फ्लेमवर शिजू द्यायची आहे, कारण मीठ टाकल्याने पाणी सुटतं आणि भेंडी चिकट होऊ शकते। म्हणून काय करायचं, मीठ टाकायचं नाही, भेंडी शिजस्तोपर्यंत झाकण ठेवायचं नाही, त्यामुळे भेंडी आपली अगदी मोकळी मोकळी होते। नक्की ट्राय करा।